नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी टीएमटी बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली, तर याला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील लाभला। ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आयटी कर्मचाऱ्यांच्या कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला आहे। टीएमटी बस सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी आणि बेशिस्त रिक्षा चालकांवरती कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बीकेबिन परिसरामध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। गेल्या 2 दिवसांपूर्वी वाढीव दंडाविरोधात रिक्षा चालकांनी संप पुकारला होता। यावेळी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले, तसेच शेअर रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो। 3 प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी रिक्षामध्ये बसवून प्रवास केला जातो, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असल्याचं देखील वाघुले यांनी सांगितले। त्यामुळे जास्तीत जास्त टीएमटी बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात यासाठी स्वाक्षरी मोहीम पार पडली। वाघुले यांच्या प्रयत्नाने 1 ऑगस्टपासून टीएमटीच्या जादा बसेस बीकेबिन येथून सकाळी सुटत आहेत, तर काही बेशिस्त रिक्षा चालकांनी अचानक संप करीत आडमुठीपणाची भूमिका घेत प्रवाशांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। परंतु टीएमटीच्या सोमवारी अवघ्या 2.5 तासामध्ये 35 ते 40 जादा फेऱ्यांमुळे आयटी कर्मचाऱ्यांना कामात सहजरित्या पोहोचता आले, तसेच टीएमटीचा नफा देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाला। मात्र बेशिस्त रिक्षा चालकांच्या बाजूने बोलणाऱ्या वागळे स्टेटमधील काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनीही संजय वाघुले यांना खडसावले। त्याचबरोबर 7 शेअर रिक्षांसाठीच्या स्टँडमुळे सुमारे 200 रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते। याच पार्श्वभूमीवरती हा थांबा रद्द करावा। गोखले रस्त्यावरील स्वानंद सोसायटी ते मॅकडॉनल्ड विरुद्ध दिशेने जाणारे ओव्हरसीट मागणी वाहतूक पोलीस व आरटीओ प्रशासनाकडे केली आहे, अशी माहिती संजय वाघुले यांनी दिली आहे। या ठिकाणी जी काही बेशिस्त शेअर रिक्षा चालकांची वस्ती चालू आहे, अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी हे रिक्षा चालक प्रत्येक गल्लीमध्ये लवकर बेधुंद रिक्षा चालवतात, अपघात करतात। बघा, माझा गेली अनेक वर्ष आनंद दिघे साहेबांनी ही परिवहन व्यवस्था चालू केली आहे। महापालिकेची स्थापना झाली 1986 साली आणि दिघे साहेबांनी चालू केलेली ही परिवहन व्यवस्था आहे आणि लोकांकरता चालू केलेली परिवहन व्यवस्था आहे। माझी जे लोकप्रतिनिधी बेशिस्त रिक्षा चालकांचं त्या ठिकाणी नेतृत्व करत होते त्यांचं मी नाव घेणार नाही, कारण सभागृहामध्ये आम्ही एकत्र काम करतो। माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, काही मुठभर बेशिस्त रिक्षा चालकांचं नेतृत्व करू नका। जे रिक्षा चालक प्रामाणिक आहे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा। त्या ठिकाणी माझ्या विरोधात घोषणा देत होते, त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या विरोधात पण काही जण घोषणा देत होते। माझी विनंती आहे की बेशिस्तपणा या ठिकाणी खपून गेला जाणार नाही। स्टेशन भागात आपण शेअर रिक्षा चालकांचा जरूर व्यवसाय करावा, आपण 3 प्रवासी घ्यावेत आणि प्रवास करावा, त्याला आमचा पाठिंबा राहील। स्टेशनवरनं जवळजवळ 6 लाख प्रवासी हे रेल्वेने प्रवास करतात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कळवा असेल, मुंब्रा असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, मुंबई उपनगरं असतील, इथनं प्रवासी हे ठाणे शहरामध्ये कामासाठी येतात आणि वागळे स्टेटमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती कंपनीज झालेले आहेत, आयटी हब झालेले आहेत, तिथे हे प्रवासी प्रवास करत असतात आणि ह्या प्रवाशांना जसं ते 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडतात तिथनं शेअर रिक्षावाल्यांनी जो घोळका घातलेला आहे तो काही त्यांना शेवटपर्यंत ते सोडत नाहीत, ते त्यांना बसवूनच ठेवतात स्वतःच्या रिक्षामध्ये आणि हे मुजोर रिक्षा चालक महिलांना देखील ओव्हरसीट घेऊन जातात। मला इथे फार वाईट वाटतं सांगताना, आमच्या महिला भगिनी रिक्षा चालक आहेत त्या देखील हे ओव्हरसीट घेऊन जातात आणि त्यामुळे स्वतःचाही जीव ह्याच्यात धोक्यात घालतात, प्रवाशांचाही जीव ह्याच्यात धोक्यात घालतात आणि त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून जे काही शेअर रिक्षा चालकांनी इथे संप पुकारलेला आहे त्या संपाच्या अनुषंगाने परिवहननी ज्या काही अधिकच्या जवळजवळ 40 बसेस इथे 2 तासामध्ये या परिवहनच्या सेवेने पूर्ण करून 40 बसेस या ठाणे स्टेशन ते वागळे इस्टेट आयटी प्रभागामध्ये सोडण्यात येत आहे आणि याचं आम्ही परिवहनला हार्दिक इथं अभिनंदनही करतो। छान वाटते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक।
योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जांची छाननी ठाणे महानगरपालिकेने शनिवार 3 ऑगस्ट ते सोमवार 5 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये अहोरात्र काम करून विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केली आहे। ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे आवश्यक मनुष्यबळ तसेच संपूर्ण तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात सज्ज करण्यात आली होती। शनिवार ते सोमवार असे 3 दिवस दररोज 3 सत्रांमध्ये अखंडितपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची विगतवार ऑनलाईन तपासणी करण्यात आली। त्यासाठी संगणक संचाचे अद्ययावत नेटवर्क तयार करण्यात आले होते। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त अनघा कदम, समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांनी प्रत्येक सत्रात होणाऱ्या अर्ज पडताळीचे नियोजन केले। त्यामध्ये सूत्रबद्धता आणून जलद गतीने काम मार्गी लावले। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिकेने प्रभाग समितीनिहाय 137 मतदान केंद्र सुरू केली आहेत। वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयामध्ये त्यासाठी एक वॉर रूमही तयार करण्यात आले आहे। सर्व मदत केंद्रावरती आलेले अर्ज तसेच ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज यांची ऑनलाईन पद्धतीने पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे। ऐकायला काहीशी विचित्र वाटावी अशी घटना ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरातील मुंब्रा येथे घडली आहे। इमारतीच्या 5व्या मजल्यावरून कुत्रा खाली पडला। कुत्रा याच इमारतीच्या खाली असलेल्या रस्त्यावरून आपल्या आईसोबत निघालेल्या 3 वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यात पडला। या घटनेत केवळ अंगावर पडलेल्या कुत्र्यामुळे 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे। मुंब्रा परिसरातील अमृतनगर येथे हा अपघात घडलाय। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील व्हायरल झाला आहे। पीडित आपल्या आईसोबत इमारतीखालून पायी निघाली होती। दरम्यान इमारतीमध्ये असलेल्या सदनिकेत राहणाऱ्या एका कुटुंबाने पाळलेला कुत्रा खिडकीतून खाली पडला। कुत्रा अचानक डोक्यावर पडल्याने पीडित गंभीर जखमी झाली। झालेला आघात तिला सहन झाला नाही। परिणामी तिला मूर्छा आल्याने ती खाली कोसळली। दरम्यान घडलेला प्रकार पीडितेच्या आईच्या लक्षात आला। ती घाबरली आणि तिने मदतीसाठी आरडाओरड केला। मात्र जमलेल्या नागरिकांनी चिमुकलीला दवाखान्यात नेले, परंतु डॉक्टरांनी चिमुकलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं। दरम्यान या घटनेतील कुत्रा हा जिवंत राहिला, मात्र तो गंभीर जखमी झाला आहे। एका प्राणीप्रेमी महिलेने या श्वानाला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेले। घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहे। व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की एक अरुंद गल्ली रस्त्यावर रहदारी आहे। लोक ये-जा करत आहेत। एक मुलगाही या महिलेसोबत निघालेला आहे। एक मुलगीही या महिलेसोबत निघालेली आहे। ही मुलगी आणि महिला म्हणजे पीडित आणि तिची आई दोघी 5 मजली इमारतीखालून निघाल्या आहेत। दरम्यान वरून कुत्रा खाली पडताना दिसतोय। या घटनेतील कुत्रा थेट डोक्यातच पडल्याने मुलगी जमिनीवरती कोसळते आणि बेशुद्ध होतीये। वरून पडलेला कुत्राही काही काळ निश्चित पडतो। दरम्यान काही वेळाने त्याला शुद्ध येते। तो उभा राहतो आणि लंगडत कसाबसा रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहतो। इसका रेस्क्यू कर लिया है मैंने यहाँ से। पुलिस सब बुला लिए थे, हम लोगों ने, मीडिया भी आई है। ये क्या लेके जा रही हूँ, ये भी है मेरे साथ में ही है। ठीक है, बच्ची मर गई शायद से। अभी इसको लेके जाने का निकल रहे हैं, डॉक्टर के पास लेके जाने। फिर पुलिस कंप्लेंट करूंगी, उसके बाद जाऊंगी। ठाणे महानगरपालिकेची नवीन भव्य प्रशासकीय इमारत येत्या 2 वर्षात रेमंडच्या सुविधा भूखंडावरती उभी राहणार असून यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। पाचपाखाडी येथील सध्याची प्रशासकीय इमारत ही केवळ 4 मजल्यांची असून नवीन इमारत मात्र तब्बल 32 मजल्यांची असणार आहे। यामध्ये प्रशासकीय विभागांसोबतच भव्य पार्किंगची व्यवस्था, गार्डन, महापुरुषांचा इतिहास दर्शवणारे भव्य दालन उपलब्ध होणार आहे। प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी 572 कोटींचं नियोजन करण्यात आलं असून या कामासाठी शासनाकडून 250 कोटी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे। ठाणे महानगरपालिकेची स्थापना 1982च्या सुमारास झाली। त्यानंतर पाचपाकडी भागामध्ये महापालिकेचे मुख्यालय उभारण्यात आले। तळ अधिक 4 मजल्यांची इमारत असून या इमारतीला 25 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे।
3 वर्षापूर्वी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. तळअधिक 4 मजल्यांची या इमारतीमध्ये 16हून अधिक विभागांचं कामकाज चालतं. परंतु काळानुरूप शहराची लोकसंख्या वाढली आहे, झपाट्याने नागरिकीकरण देखील झालं आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयाची इमारत कमी पडू लागली आहे. आजही काही अधिकाऱ्यांना तसेच विविध पक्षांसाठी आवश्यक असलेली कार्यालये कमी पडत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वाढीव बांधकाम करून काही केबिन सुरू केल्याचंही दिसून येत आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयावरती व्यवसाय उपचार विभागामध्ये मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून उपचार दिले जातात. व्यवसाय उपचार पद्धतीमुळे मनोरुग्णांची एकाग्रता, आत्मविश्वास, शारीरिक बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते. सणासुदीच्या दिवसात विविध वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. रक्षाबंधनानिमित्त स्त्री रुग्णांनी विविध प्रकारच्या 1200 रेखीव राख्या बनवल्या असून या राख्या रुग्णालयात साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात आणि काही विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. मनोरुग्णालयाचे नाव काढले की पटकन तेथील वातावरण डोळ्यासमोर येतं. मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवरती या ठिकाणी उपचार केले जातात. मात्र उपचाराबरोबर रुग्णाचे बारकावे शोधले जातात. त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडल्यावरती ते समाजात स्वतःच्या पायावर उभे राहतील की नाही याचा पूर्ण विचार केला जातो. त्यामुळे छोट्या छोट्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभागामार्फत राखी बनवायला त्यांना शिकवण्यात आल्याची माहिती डॉक्टर हेमांगिनी देशपांडे यांनी दिली आहे. रक्षाबंधन आता काही दिवसांवर आले असलं तरी जुलै महिन्यांपासून मनोरुग्णालयात राखी कशी तयार करायची याची माहिती रुग्णांना देण्यात आली. यासाठी रुग्णालयातील 50 ते 60 महिला रुग्णांना राखीचे प्रशिक्षण दिले गेले. राखीसाठी लागणारा कच्चा माल बाहेरून आणून त्यापासून या रेखीव राख्या तयार करण्यात आल्या आहेत. यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर अश्लेषा कोळी, डॉक्टर प्राजक्ता मोरे, डॉक्टर जान्हवी केझरकर यांनी परिश्रम घेतले. आपल्याकडे रक्षाबंधनाची राखी तयारी या सणाची 1 महिन्यापासून सुरुवात होते. आपले 50 ते 60 मनोरुग्ण, स्त्री मनोरुग्ण विशेष करून व्यवसाय उपचार विभागात त्यांच्या व्यवसाय उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली कच्चा माल त्यांना सप्लाय केला जातो. पुरवठा केल्यानंतर ते तयार करतात. राख्या जवळजवळ 1200 राख्या बनवल्या जातात आणि त्या मनोरुग्णांना, पुरुष मनोरुग्णांना सणाच्या दिवशी बांधल्या जातात, जेणेकरून पुरुष रुग्णांना सर्वांनाच वाटावं की आपलं कौटुंबिक वातावरण आहे, आपण घरीच रक्षाबंधन सण साजरा करतो, असं हा एक उद्देश आहे. दुसरं म्हणजे या कलेतून आपलं कलाकौशल्य रुग्णांचं विकसित व्हावं, एकाग्रता वाढावी आणि मानसिक आजारसुद्धा बरा होण्यासाठी मदत व्हावं, हा एक हेतू असतो. आणि आपण बाजारातसुद्धा आपण काही ठिकाणी सेलला पण हे राख्या रुग्णांनी, मनोरुग्ण मित्रांनी बनवलेल्या राख्या ठेवत असतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.